संभाजीनगरमध्ये शिरसाट बोलतायत, थेट जाऊयात. कदाचित त्यांच्या चर्चेमध्ये ती जागा जर त्यांनी मागितली असेल किंवा शिंदे साहेबांनी दिली असेल याबद्दलची कल्पना नाही. जर दिली असेल तर निश्चितच आम्ही पण त्या जागेला त्यांना मदत करणार. चंद्रकांत खैरे तुमच्याबद्दल म्हणाले की संजय शिरसाट यांना फार मस्ती चढलेली आहे, पैशाच्या जोरावरती ते दादागिरी करतात. एक खात्यावर मजल्यावरती कशी गेलेत मला माहिती आहे, त्यांचे सगळे लफडे मी बाहेर काढले. मला काय चढलंय किंवा मला कशाची गुरमी आहे यापेक्षा त्याची चौकशी केली पाहिजे. जे काही आहे ते सर्व समोर आहे, उघड आहे. कोणीही त्याच्याबद्दलची चौकशी करावी, मला त्या चौकशीला मी समोर जायला तयार आहे. परंतु आपण जे बेताल वक्तव्य करतायत, कालचा जर तो व्हिडिओ पाहिला तर पुन्हा पुन्हा सांगावसं वाटतं की तुम्ही अशा प्रकारचं तुमचं हिंदुत्व कुठं गहाण टाकलंय, कुणाच्या चरणी लीन केलंय हे आपल्याला दिसून येतं. मला आमचा द्वेष मुसलमान समाजाविरुद्ध नव्हता, परंतु त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी जे काही सांगितलंय की नमाज पडल्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेर बसलेल्या लोकांच्या समोर फू केलं तर रोग बरे होतात, हा चमत्कार जो आहे तो आम्हाला भावलेला नाही. अरे ते शिवसेना प्रमुख होते. ज्या शिवसेना प्रमुखाला हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं संबोधलं जायचं, ते हिंदू हृदय सम्राट हा शब्द सुद्धा याने काढला. आता वंदनीय केलं त्याला. भारताच्या सैन्यामधले सैनिक सुद्धा जे सीमेवर लढतायत ते सुद्धा म्हणायचं की आमच्या देशामध्ये असा एक व्यक्ती आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्याला पाकिस्तान सुद्धा घाबरतोय. परंतु त्या हिंदुत्वाचा आज यांनी अक्षरशः लिलाव केलेला आहे. मग ते राहुल गांधीची सभा असो का आता इतर सभा असो, आता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हे वाक्य त्या उबाठा गटातून निघलेलं आहे आणि त्याचंच अनुकरण ह्या खैरे सारखे अनेक लोक करायला लागलेले. म्हणून आता हिंदुत्व नाव घेण्याचा यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही. उद्धव ठाकरे आज हुतात्मा स्मारकाला जाऊन अभिवादन केले आणि तिथे म्हणाले की जे जे महाराष्ट्र लुटत आहेत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतात, त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान जिद्द काय असते हे त्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटाऱ्यांना दाखवून देऊ. निवडणुकीत आज हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी अनेक जणांनी जाऊन वंदन केलं. आम्ही त्यांना वंदन करतो. आणि त्यांनी जे काही सांगितलंय की ज्यांनी महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न केला, मुंबई लुटायचा प्रयत्न केला आणि त्या लुटीतून जे काही पर्सेंटेजच्या नावावर जे काही पैसा जमवला, मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी लूट केली त्यांना सुद्धा हा महाराष्ट्र माफ करणार नाही. ज्यांनी खिचडी घोटाळा केला त्यालाही महाराष्ट्र माफ करणार नाही. ज्यांनी मृताचे जे कफन आहे त्याच्यातही पैसा कमवला त्यालाही महाराष्ट्र माफ करणार नाही. हे एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ज्यांनी चोऱ्या केल्या, चोराच्या उलट्या बोंबा हा जो वाक्य प्रचार आहे हा यांच्यासाठी परफेक्ट आहे. म्हणून आता लोकांना आव आणून आमच्या महाराष्ट्राची लूट झाली असं म्हणू नका. जे तुम्ही लुटलंय ते आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्या चौकशा ह्या सुरू आहे. अजित पवार म्हणाले की शरद पवार यांना मी दैवत मानत होतो, पण आता माझा रस्ता वेगळा झालेला आहे. आता ते शरद पवारांना दैवत मानत नाहीत का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. नाही, आता हा अजित पवारांचा त्यांचा स्वतः कौटुंबिक प्रश्न आहे. त्यांना दैवत मानत होते, त्यांनी काय केलं, अजित पवारांनी त्यांच्यासाठी काय केलं किंवा शरद पवार साहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं हा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्या वादामध्ये आम्ही पडू इच्छित नाही. संजय राऊत असं म्हणाले की मोदी शहा हे महाराष्ट्रात औरंगजेबाप्रमाणे चाल करून येत आहेत आणि महाराष्ट्रात. संजय राऊतनी मोदी साहेबांना किंवा अमित शहा साहेबांना या प्रकारे बोलणं हा खऱ्या अर्थानं देशाचा अपमान आहे. ज्यांची चरणी तुम्ही पहिले पडायचे आज तुम्हाला वैरी वाटतायत आणि जे खऱ्या अर्थानं भारताचे वैरी होते, भारताची चीनमध्ये जाऊन बदनामी करतात, त्याच्या चरणी ते लीन झालेले आहेत. म्हणून यांच्यामध्ये जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारी ही औलाद आहे. म्हणून ह्या औलादींकडे आम्ही गांभीर्यानं पाहत नाही. बाळासाहेब ठाकरेंना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी
महाराष्ट्राला माहिती आहे. जेव्हा मुंबई पाण्याने तुंबली होती, मातोश्रीमध्ये पाणी घुसलं होतं, त्या टायमाला बाळासाहेब एकटे त्या मातोश्रीमध्ये होते, बाकी सर्वजण हॉटेलमध्ये गेले होते कुटुंबासहित. ही गोष्ट महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून नारायण राणे साहेब बोलले हे काय विशेष नाही, हेच घडलेलं आहे, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि स्वतः नारायण राणे साहेब ह्या त्या कुटुंबामधले एक प्रमुख सदस्य होते, ज्यांनी शिवसेना प्रमुखाबरोबर अनेक वर्ष काढलेली आहेत. म्हणून त्याच्याबद्दलच्या अनेक माहित्या या त्यांच्याकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्यांनी जर तोंड उघडलं तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण, वेगळं यांच्याबद्दलचं प्रिडिक्शन ज्याला म्हणतात ते निश्चित लोकांमध्ये येईल. लोक यांना जी आज हे दाखवतायत त्यापेक्षा हे किती वेगळे आहेत हे सुद्धा पाहायला मिळेल. पाणी तुंबलं म्हणून